हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर सगळ्यांना ओम नमः शिवाय. आणि आता संध्याकाळची माझी स्वयंपाकाची तयारी चालली आहे. देवाला दिवे वगैरे लावून झाले माझे आणि मी स्वयंपाक करते. तर चला मग व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि चला मग व्हिडिओला केली आहे सुरुवात. तर इथे शिव आला होता, तो शब्द पाठ करत होता इंग्लिशचे. तर तो म्हणत होता की जे पाठ झाले ते घे माझे, तर त्याचे मी घेत होते. त्याला म्हटलं तू साईडला जाऊन उभे राहा, इथं ठेव डिक्शनरी, मी बघते त्यात आणि तू बोल. मग तो बाजूला गेला आणि मग तो सांगत होता शब्द, त्याचे शब्द मी घेत होते इथं पाठ आहे की नाही ते बघण्यासाठी. तर त्याच्या पाठ होते सगळे. मग तो म्हटला बाकीचे राहून दे, एवढेच बास झाले, कारण एवढेच विचारणार आहेत. त्याच्यामुळे मग तो बाकीचे ठेवले त्याने तसेच आणि मग गेला. तर मी इथं लसूण निसते, शेवग्याची शेंगाची भाजी करायची होती मला आणि चपात्या करायच्या होत्या. तर चपातीसाठी कणिक मळून ठेवलेली आहे. मी एका कापडाखाली झाकून ठेवली आणि नंतर मग लसूण नेसला, शेंगदाण्याचा कूट वगैरे केला आणि शेंगा पण चिरल्या ते शेवग्याच्या. तर शेवग्याच्या शेंगाची मस्त पातळ भाजी करायची आहे, कारण सकाळी सुकीच भाजी होती डब्यासाठी. त्यामुळे मग पातळ भाजी शक्यतो सकाळी नाही होत. त्यामुळे आता मी संध्याकाळी तरी एक टाईम का होईना पातळ भाजी करण्याचा प्रयत्न करते. आणि मी भाजीसाठी नेहमी गरम पाणी वापरते, कारण जर आपण थंडच भाजीवर पाणी टाकलं तर थंड पाण्याने भाजीची चव जाती. त्यामुळे मी नेहमी पाणी गरम करून घेते भाजीसाठी. तर एका गॅसच्या शेगडीवर मी पाणी ठेवलं आहे थोडंसं भाजीला टाकण्यासाठी. मग भाजीला फोडणी टाकली की त्यावर पाणी पण गरम होतं, मग लगेच भाजीला गरम पाणी टाकता येतं. गरम पाणी टाकल्याने भाजीला चव छान येते. त्यामुळे मी नेहमी गरम पाण्याचाच वापर करते. तर भाजीला फोडणी देऊन झाली माझी. तर आमची इथं शेजारी एक छोटी मुलगी आहे, तिच्यासोबत बोलत होते मी. ती तिकडे खेळत होती शाश्वतीन ते दोघीजणी, पण ती इकडे आली होती माझ्याकडे. मग तिच्यासंग बोलत होते मी. तिच्याकडे कॅमेरा केला की ती लाजायला लागली. तिला म्हणलं बाय करतो, ती करत नव्हती. शाश्वती तू अभ्यास करणार, करून घे ना अभ्यास तुझा. कर दे की, तुला अभ्यास नाही का? तुला एक दोन काढ म्हणलं होतं मी. बघू किती काढले, बघू ना, दाखव ना. तिने पुसला का तू पुसला? हो कोण? त्यांना दोघीला मग ते अभ्यासाला बसवलं मी. आणि नंतर मग चपात्या करायला आले मी. भाजी पण शिजत होती आणि त्यानंतर चपात्या वगैरे झाल्या आणि भाजी पण झाली माझी इथं. आणि आता आम्ही जेवायला बसू. तुम्ही पण या जेवायला. जेवण्यासाठीच मी इथं कांदा आणि लोणचं घेतलं ते एका डिशमध्ये काढून. नंतर मग सगळे आम्ही पुढं हॉलमध्ये बसलो जेवायला. आरूला म्हटलं तू पण जेव, मग ती पण जेवत होती आमच्यासोबत. तर ती तिखट भाजी खात नाही, मग तिला मी
एका चपातीला थोडंसं लोणचं लावून दिलं तर मग तिने ते रोल करून खाल्लं आणि सगळे आम्ही इथं असे जेवायला बसले हॉलमध्ये. जेवण झाल्याच्या नंतर मग मी भांडे घासले. भांडे खूप होते कारण डबे ते असतात मुलांचे, पाण्याच्या बॉटल वगैरे, स्वयंपाकाचे भांडे, चहाचे भांडे, जेवणाचे, परत असे खूप भांडे असतात. त्यामुळे मग एकदाच मी सगळे भांडे घासते. वेळ लागतो थोडा पण मग एकदाच होऊन जातात आणि सारखं सारखं भांडे नाही घासत मी. सकाळी एकदा संध्याकाळी एकदाच घासते. त्यामुळे आणि नंतर मग भांडे घासल्याच्या नंतर मला झाडून घ्यायचं होतं आणि झाडून घेतल्याच्या नंतर मग आथरून पण टाकून दिलं मुलांना. मुलं झोपले. त्याच्यानंतर मी भांडे घासल्याच्या नंतर मग इस्त्री केली कपड्याला. एक ड्रेस शिल्लक नव्हता इस्त्रीचा, त्यामुळे मग इस्त्री करून ठेवली एका ड्रेसला. कशी सकाळी पण खूप घाई होते, त्यामुळे मी म्हटलं आता थोडा वेळ काढून आपण आत्ताच इस्त्री करून ठेवावी. त्यामुळे मग मी एक ड्रेस इस्त्रीचा केला. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ देखील शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.